चला, या विश्लेषणामध्ये आपण डेली प्राइस ॲक्शन ट्रेडिंगची एक भन्नाट आणि एकदम सोपी चेकलिस्ट बघूया. चार्ट्सवर खूप इंडिकेटर्स लावून गोंधळ होतोय का? यामुळेच रॅन्डम आणि चुकीचे ट्रेड्स घेण्याची मोठी चूक होऊ शकते. यावर एकच भारी उपाय आहे, प्राइस ॲक्शन. इंडिकेटर्स बाजूला ठेवून फक्त प्राइस, पॅटर्न आणि स्ट्रक्चरवर फोकस करायचा. रिकाम्या चार्टपासून परफेक्ट एंट्री मिळवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची 3 स्टेप्सची डेली रुटीन चेकलिस्ट नेहमी लक्षात ठेवायची. सर्वात पहिली स्टेप म्हणजे ट्रेंड ओळखणे. खरं सांगायचं तर हाच कोणत्याही यशस्वी ट्रेडचा एकदम पक्का पाया असतो. थोडक्यात नियम असा: अप ट्रेंड असेल तर फक्त बाय करायचं आणि डाऊन ट्रेंड असेल तर फक्त सेल. अगदी सिंपल. यानंतर दुसरी स्टेप, चार्टवरील महत्त्वाच्या लेवल्स लगेच मार्क करून घ्यायच्या. इथेच तर मार्केटचे मोठे निर्णय ठरत असतात. म्हणजेच प्राइस जिथून खाली पडायची थांबते तो आपला सपोर्ट, आणि जिथून वर जायची थांबते तो रेझिस्टन्स. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात भारी स्टेपवर, एकदम अचूक एंट्री पॉइंट शोधणे. हे कसं करायचं? तर बघा, हॅमर किंवा डोजीसारखे चार्टवरील कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मार्केटमधील संभाव्य मोठे रिव्हर्सल्स अगदी अचूकपणे दाखवून देतात. ब्रेकआउटमध्ये हा क्रम कायम लक्षात ठेवायचा. आधी रेझिस्टन्स ब्रेक, मग त्याच लेवलची रिटेस्ट आणि शेवटी स्ट्रॉंग मूव्ह. म्हणूनच ट्रेड घेण्यापूर्वी नेहमी ट्रेंड, लेवल आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न या तिन्हींचं एकदम अचूक कॉम्बिनेशन जुळायलाच हवं. पण एक मिनिट, सुवर्ण नियम विसरायचा नाही. फायनल कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाल्याशिवाय एंट्री अजिबात करायची नाही. ही पद्धत का वापरायची? कारण यामुळे चार्ट्स एकदम क्लिअर राहतात आणि मार्केटची खरी सायकॉलॉजी लगेच समजते. तरीही काही गंभीर चुका टाळायलाच हव्यात, जसं की रॅन्डम ट्रेड्स घेणे, ट्रेंडकडे दुर्लक्ष करणे आणि संयम नसणे. शेवटी या चेकलिस्टचा फायदा घेण्यासाठी नियमित ट्रेंड फॉलो करणे, कन्फर्मेशनची वाट बघणे आणि नियमित प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा, इंडिकेटर्स फक्त माहिती देतात, पण प्राइस सत्य सांगते. मग आता खऱ्या सत्यासोबत ट्रेड करायला तयार? Learn stock market. Like, subscribe, click the bell icon. GRY Gurukul Stock Market Training Institute. Learn, trade, grow.